सुस्वागतम. नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग. शाळा बंद पण शिक्षण चालू. इयत्ता 9वीच्या ऑनलाईन अध्यापन वर्गामध्ये मी शुभांगी नितीन ठाकूर आरे कॉलनी मनपा माध्यमिक शाळेमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 1 मधील प्रकरण 1 संच यामधील सराव संच व काही उदाहरणांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर त्याआधी आपण मागच्या तासिकेला काही संचा संदर्भात काही उदाहरणं बघितलेली आहेत. तर त्याविषयी आपण आज थोडीशी उजळणी करूयात सुरुवातीला. तर मुलांनो, संच म्हणजे काय? तर संच म्हणजे समूह किंवा संघ, म्हणजेच ज्या समूहातील घटक आपणास अचूक व नेमकेपणाने सांगता येतात अशा वस्तूंच्या समूहाला किंवा संघाला आपण काय म्हणतो? तर संच असे म्हणतो. त्यानंतर आपण बघितलं की संच लिहिण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत. तर संच लिहिण्याच्या पद्धती आहे, पहिली पद्धत आपण बघितली यादी पद्धत. यादी पद्धत म्हणजेच काय? तर लिस्टिंग मेथड. आणि दुसरी पद्धत आपण बघितली गुणधर्म पद्धत. आणि गुणधर्म पद्धत म्हणजे काय? तर रोस्टर मेथड. त्यानंतर आपण बघितलं की संच हे नेहमी कशामध्ये लिहिले जात असतात? तर संचाचे सर्व घटक हे आपण महिरपी कंसामध्ये लिहित असतो, बरोबर. त्यानंतर पुढे आपण संचाचे प्रकार बघितले. एक घटक संच म्हणजे काय? रिक्त संच म्हणजे काय? शांत संच म्हणजे काय? अनंत संच म्हणजे काय? किंवा त्यावर आधारित आपण काही उदाहरणं पण सोडवून बघितले, त्याचाही आपण अभ्यास केला आहे. त्यानंतर आपण बघितलं वेन आकृती. तर मग सुरुवातीला वेन आकृतीमध्ये म्हणजे आपण बघितलं की वेन आकृत्यांचा शोध हा ब्रिटिश शास्त्रज्ञ जे आहेत जॉन वेन, तर या जॉन वेन यांनी लावलेला आहे. मग त्यांच्या नावावरून, वेन हे त्यांचं नाव असल्यामुळे त्यांच्या नावावरून या आकृत्यांना वेन आकृती असे म्हटले गेले. मग या वेन आकृत्या म्हणजे काय? की संच लिहिण्यासाठी काही बंदिस्त आकृत्यांचा उपयोग करण्यात आला आणि तो शास्त्रज्ञ जॉन वेन यांनी लावला, म्हणून त्यांच्या नावावरून त्या आकृत्यांना वेन आकृती म्हटले गेले. याचाही आपण अभ्यास केलेला आहे मागच्या तासिकेंना. त्यानंतर आपण बघितलं की विश्वसंच म्हणजे काय? तर विश्वसंच म्हणजे काय? विश्व म्हटलं की आपण काय म्हणतो? की सर्वात मोठा संच, म्हणजे खूप मोठा, सर्वांना म्हणजेच काय? सर्व घटकांना सामावून घेणारा मोठा संच असतो आणि त्या संचालाच काय म्हटले जात असते? तर विश्वसंच असे म्हटले जात असते. आणि तुम्ही आतापर्यंत बघितलं की विश्वसंच हा नेहमी कशामध्ये दर्शवला जात असतो? तर तो चौकोनामध्ये दर्शवला जात असतो. म्हणजे ते विश्वसंच हे नेहमी आकृती काढून काय केली जात असते? दर्शवला जात असतो. आणि त्यानंतर तो यू या इंग्रजी अक्षराने दर्शवला जात असतो. त्यानंतर आपण बघितलं की पूरक संच बघितले. मग हे जी आपल्याला दिलेली आहे की आकृती दिलेली आहे वेन आकृती, त्या वेन आकृतीमध्ये विश्वसंच यू दिलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये अजून लंबाकृती जी आकृती काढलेली आहे बी संच, त्या बी संचमध्ये सुद्धा काही घटक दिलेले आहेत. म्हणजेच विश्वसंच यू मध्ये असलेल्या सर्व घटकांच्या संचाला त्या संचाचा म्हणजेच बी संचाचा पूरक संच असे म्हटले जात असते. म्हणजे अशा पद्धतीने आपण विश्वसंच बघितले, पूरक संच बघितले. तसेच यावर आधारित आपण काही उदाहरणंही मागच्या तासिकेला सोडवलेले आहेत. तसेच सराव संच 1.3 मधील आपण 1 ते 4 उदाहरणांचा सुद्धा मागच्या तासिकेला अभ्यास केलेला आहे. तर आज आपण उदाहरण 5, 6 आणि 7 याचा अभ्यास करणार आहोत. तर मुलांनो, आपण उदाहरण क्रमांक 5 बघूया. तर उदाहरण क्रमांक 5 आहे की त्याच्यामध्ये 2 उदाहरणं दिलेली आहेत. तर पहिलं काय आहे की पुढील संचापैकी कोणते संच दुसऱ्या
कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा. आणि त्यामध्ये आपल्याला सगळे दिलेले आहे की पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे, एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आहे, आय हा इंदोरमधील रहिवाशांचा संच आहे, एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे आणि बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे. आणि दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की वरीलपैकी कोणता संच या उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल. तर आता आपल्याला हा 5व्या उदाहरणाचा आता आपल्याला उत्तर बघायचं आहे की आपण तो कशा पद्धतीने सोडवू शकतो. तर त्या ठिकाणी दिलेले आहे की पुढील जे संच दिलेले आहे ते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत. म्हणजे जो पी, आय, एच, एम, बी हे जे संच दिलेले आहेत त्यांचे उपसंच आपल्याला त्यातूनच शोधायचे आहेत. तर बघा, पहिल्यांदा आपण बघूया की पुण्यातील रहिवासी हा महाराष्ट्राचा रहिवासी आहे. आता पुणे हे शहर महाराष्ट्रात आहे, बरोबर. त्यानंतर पुणे हे शहर भारतात पण आहे. मग त्यामुळे आपण लिहू शकतो की पुण्यातील रहिवासी हा महाराष्ट्राचा रहिवासी आहे. म्हणजेच मग या ठिकाणी आपण पी उपसंच एच, म्हणजे पुणे हे शहर महाराष्ट्रात असल्यामुळे मग पुण्याचे रहिवासी हे कसले झाले, महाराष्ट्राचे सुद्धा रहिवासी झाले. म्हणून मग आपण त्या ठिकाणी लिहू शकतो पी उपसंच एच. दुसरा आहे की पुण्यातील रहिवासी हा भारतातील पण रहिवासी आहे. म्हणजे पुणे हे शहर भारतामध्ये आल्यामुळे मग पुण्याचे रहिवासी हे भारताचे सुद्धा रहिवासी होतात. म्हणूनच मग पी उपसंच बी आपण हे अशाही पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे हे पी पुण्याचे रहिवासी हे महाराष्ट्राचे आणि भारताचे हे दोन्ही ठिकाणचे रहिवासी असल्यामुळे ते आपण उपसंच म्हणून लिहू शकतो. आता दुसरं बघूया आपण इंदोरचा रहिवासी. आता आय हा इंदोरमधील रहिवाशांचा संच आहे. तर मग इंदोर हे शहर मध्य प्रदेशामध्ये येतं, म्हणून त्याचे रहिवासी म्हणजेच मध्य प्रदेशाचे रहिवासी आहेत. तसेच इंदोर हे शहर भारतातील असल्यामुळे ते भारताचे रहिवासी असू शकतात. म्हणजेच मग इंदोरचा रहिवासी हा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. म्हणजेच आय उपसंच एम. आले लक्षात. मग इंदोरचा रहिवासी भारतातील रहिवासी आहे. म्हणजे इंदोरमध्ये असल्यामुळे इंदोर हे शहर भारतात आल्यामुळे तिथले रहिवासी हे भारताचे सुद्धा रहिवासी होतात की नाही. म्हणून मग इंदोरचे रहिवासी हे भारतातील रहिवासी असल्यामुळे मग आय उपसंच बी आपण असेही लिहू शकतो. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेश हे भारतात येतं. म्हणजेच मध्य प्रदेशामध्ये जेवढे रहिवासी आहेत ते सर्व कोणते झाले, भारताचे रहिवासी झाले. म्हणजेच मग एम उपसंच बी. आणि महाराष्ट्रातील रहिवासी हे भारतातील रहिवासी आले, कारण महाराष्ट्र जे हे भारत देशामध्ये येतं. त्यामुळे मग आपण लिहू शकतो की एच उपसंच बी. म्हणजे अशा पद्धतीने आपण दिलेल्या उदाहरणाचे संच हे कोणत्या संचाचे उपसंच जर असे आपल्याला लिहायला सांगितले तर आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे की त्या रहिवाशांचा संच हा कशा पद्धतीने उपसंच कोणत्या प्रदेशातील किंवा देशातील रहिवाशांचा संच होतो हे ओळखून आपण त्या पद्धतीने त्याचा उपसंच लिहू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने पहिलं उदाहरण आपण उपसंचाचे सोडवले. आता त्याखाली दुसरं दिलेलं आहे त्यांनी आपल्याला की वरीलपैकी कोणता संच या उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल. आपल्याला की विश्वसंच आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो. म्हणजे वरती ज्या पद्धतीने सर्व संच दिले आहेत त्यातून विश्वसंच शोधायचा आहे. तर आता मुलांना तुम्ही बघितलं असेल की वरती जेवढेही शहर दिलेले होते किंवा राज्य दिलेले होते ते सर्व कशामध्ये येतात, तर भारतामध्ये येतात. म्हणजे सर्व रहिवासी हे कसले आहेत, वेगवेगळ्या राज्यातले असू देत किंवा गावाचे असू दे किंवा शहराचे असू देत, परंतु ते सर्व शहर किंवा जे राज्य होते ते सर्व कुठे येतात, तर भारतामध्ये येतात. म्हणजेच मग भारतातील रहिवाशांचा संच म्हणजेच
संच बी या उदाहरणामध्ये आपल्याला काय करता येतो, विश्वसंच म्हणून घेता येतो. म्हणजे मागेच आपण बघितलं तर विश्वसंच म्हणजे काय, तर सर्वांनाच म्हणजे सर्व जे घटक आहे त्या घटकांना सामावून घेणारा सर्वात मोठा संच. मग या उदाहरणामध्ये आपण काय बघितलं की भारत देश असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरणात दिलेले सर्व शहर आणि सर्व राज्य येतात. म्हणजेच तो जो संच आहे तो सर्वांना सामावून घेणारा, सर्व राज्यांना व शहरांना सामावून घेणारा संच असल्यामुळे तो सर्वात मोठा संच म्हणजेच विश्वसंच म्हणून आपण घेऊ शकतो. म्हणजेच भारतातील रहिवाशांचा संच हा संच बी म्हणून आपण या ठिकाणी या उदाहरणामध्ये घेऊ शकतो. त्यानंतर आता आपण पुढचं उदाहरण बघूया. उदाहरण क्रमांक 6. तर आता उदाहरण क्रमांक 6 मध्ये काय दिलेलं आहे बघा, की खाली काही संच दिले आहेत. त्याचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच घेता येईल. उदाहरण दिलेलं आहे ए बरोबर, या ठिकाणी सुद्धा 2 उदाहरणं आपल्याला दिलेले आहेत. पहिलं आहे ए बरोबर 5च्या पटीतील संख्यांचा संच, बी बरोबर 7च्या पाढ्यातील संख्यांचा संच आणि सी बरोबर 12च्या पटीतील संख्यांचा संच. आणि दुसरं उदाहरण आपण बघूया की पी बरोबर 4च्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच आणि टी बरोबर सर्व समवर्ग संख्यांचा संच. आता या ठिकाणी बघा, आपण जर उदाहरण व्यवस्थित जर लक्षात घेतलं तर आपल्याला ए बरोबर दिलंय की 5च्या पटीतील संख्यांचा संच, म्हणजे 5च्या पटीतील आपण लिहू शकतो 7च्या पाढ्यातील संख्यांचा संच, 12च्या पटीतील संख्यांचा संच. परंतु या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपल्याला की कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच म्हणून घेता येईल. आता हे जर आपण बघितलं तर इथे पूर्णांक संख्या दिलेल्या आहे, समवर्ग संख्या दिलेल्या आहे, पटीतील संख्या दिलेल्या आहे, पाढ्यातील संख्या दिलेल्या आहे. त्यामुळे मग आपण या ठिकाणी या संचांसाठी एन म्हणजे नैसर्गिक संख्या संच, डब्ल्यू म्हणजे पूर्ण संख्या संच आणि आय म्हणजे पूर्णांक संख्या संच यांचा आपण विचार करू शकतो किंवा हे संच आपण लक्षात घेऊ शकतो. मग एन बरोबर काय, नैसर्गिक संख्या आहे आणि नैसर्गिक संख्या आपण कशा लिहितो तर 1 2 3 आणि पुढे डॅश डॅश म्हणजे अनंत आपण लिहू शकतो. कंटिन्युअस त्या संख्या आपल्याला येतात. त्याच्यानंतर दुसरा आहे डब्ल्यू बरोबर 0 1 2 3. मग आता इथे पूर्ण संख्या संच आहे. नैसर्गिक संख्या संच आपण 1 पासून स्टार्ट करतो, नंतर पूर्ण संख्या संच त्यामध्ये आपण 0 सुद्धा काय करतो, आवर्जून घेतो. म्हणजे शून्याला सुद्धा त्या ठिकाणी स्थान आहे. म्हणजे 0 1 2 3 पासून आपण पूर्ण संख्या संच कंटिन्युअस आपण अनंतापर्यंत लिहू शकतो. आय म्हणजे काय आहे, पूर्णांक संख्या संच. म्हणजे त्या ठिकाणी ऋण पूर्णांक संख्या येऊ शकतात, धन पूर्णांक संख्या येऊ शकतात. म्हणून मग त्या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे की -1 -2 -3 आणि पुढे अनंत लिहू शकतो आणि 0 आहे आणि पुढे 1 2 3 धन पूर्णांक संख्या पण आपण अनंतापर्यंत लिहू शकतो. मग या उदाहरणासाठी आपण या संचांचा विचार करू शकतो किंवा या संख्या आपण या संचांचा विश्वसंच म्हणून आपण विचार करून ते लक्षात घेऊ शकतो. तर आता आपण त्यातलं पहिलं उदाहरण सोडवूया. पहिलं उदाहरण आहे मग ए बरोबर 5च्या पटीतील संख्यांचा संच, बी बरोबर 7च्या पाढ्यातील संख्यांचा संच आणि सी बरोबर 12च्या पटीतील संख्यांचा संच. आणि हे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की 5च्या पटीतील संख्या काय येणार. मग ए बरोबर 5च्या पटीतील म्हणजे 5 पासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. मग 5 महिरपी कंसात 5 10 15 20 25 30 अशा 5च्या पटीतील आपण अनंत संख्या म्हणजे 5 5च्या अंतराने आपण अनंत संख्या या ठिकाणी या संचामध्ये घेऊ शकतो. मग बीचा आहेस की 7च्या पाढ्यातील, आता प्रत्येकाला आपल्याला 7चा पाढा येतो,
7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28. तर आपण अशा पद्धतीने बी संचामध्ये आपण महिरपी कंसामध्ये 7चा पाढा अनंतापर्यंत पण लिहू शकतो. म्हणजे 7च्याच पटीतील त्या ठिकाणी सुद्धा आपण 7चा पाढा पण घेऊ शकतो पूर्ण 70पर्यंत, किंवा त्यापुढे सुद्धा 7च्या पाढ्यातील संख्यांचा संच आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर सी आहे 12च्या पटीतील. मग 12च्या पटीतील या ठिकाणी आपण 12चा पाढा लिहू शकतो, किंवा आपण 12च्या पटीतील म्हणजे 12 12 12 असे ॲड करून आपण अनंतापर्यंत या ठिकाणी संख्यांचा संच लिहू शकतो. म्हणजे या तीनही ज्या आहेत संच तर ते आपण महिरपी कंसामध्ये या ठिकाणी लिहिलेले आहेत. मग या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, मग हे सगळे जर आपण बघितले हे सगळे संच हे विश्वसंचामध्ये घेऊ शकतो. परंतु विश्वसंचमध्ये याला जे आहे की NWI यापैकी कोणताही संच आपण ABC या संचासाठी विश्वसंच म्हणून घेता येईल. कारण आपण आधीच बघितलं की N या नैसर्गिक संख्या आपण अनंतापर्यंत घेऊ शकतो. W म्हणजे पूर्ण संख्या ज्या आहेत त्या आपण अनंतापर्यंत घेऊ शकतो, आणि I बरोबर ऋण किंवा धन पूर्णांक संख्यांचा संच आहे तो सुद्धा आपण अनंतापर्यंत घेऊ शकतो. म्हणून आपण AB या संचासाठी नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि ऋण किंवा धन पूर्णांक संख्यांचा संच आपण विश्वसंच म्हणून लक्षात घेऊ शकतो. आता पुढचं बघूया आपण की पुढे आपल्याला दुसरं दिलं होतं, त्यातलं 6 नंबरच्या उदाहरणामध्ये दुसरं एक गणित दिलं होतं आपल्याला की P बरोबर 4च्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच आणि T बरोबर सर्व समवर्ग संख्यांचा संच. मग या ठिकाणी आपल्याला 4च्या पटीतील आणि समवर्ग संख्या सुद्धा माहिती आहे. मग P बरोबर महिरपी कंसात 4 8 12 16. मग 4च्या पटीतील पूर्णांक संख्या म्हणजे या ठिकाणी पण आपण तेच लिहू शकतो, 4चा पाढा लिहू शकतो, किंवा 4 4 ॲड करून सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे तो सुद्धा आपण अनंतापर्यंत लिहू शकतो. डॅश 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 किंवा डॉट डॉट दिलेला आहे म्हणजे तो आपण पूर्ण पुढेपर्यंत खूप सारे घटक आपण किंवा संख्या या ठिकाणी घेऊ शकतो. मग T बरोबर दिलेला आहे की सर्व समवर्ग संख्या. आता समसंख्या आपल्याला माहिती आहे 2 4 6 8 10. तर या सर्व समसंख्यांचा आपण या ठिकाणी काय करू शकतो, या संचामध्ये समावेश करू शकतो. परंतु आपल्याला समसंख्यांचं काय सांगितलेलं आहे, या ठिकाणी वर्ग करायला सांगितलेला आहे. म्हणजेच मग या ठिकाणी 2चा वर्ग, 4चा वर्ग, 6चा वर्ग, 8चा वर्ग अशा पुढील ज्या संख्या आपण लिहिणार त्यांचा वर्ग आपल्याला या ठिकाणी महिरपी कंसामध्ये लिहावा लागेल. म्हणजे P संचामध्ये 4च्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच लिहायचा आहे. T मध्ये सर्व समवर्ग आपल्याला जे समसंख्या माहिती आहे त्यांचा वर्ग आपण लिहायचा आहे महिरपी कंसामध्ये. मग या ठिकाणी पण बघा, तर या ठिकाणी सुद्धा काय आहे, पूर्णांक संख्या आहे आणि समवर्ग संख्या आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपण NWI म्हणजेच काय की नैसर्गिक संख्या किंवा पूर्ण संख्या किंवा ऋण व धन पूर्णांक संख्या यापैकी आपण कोणताही संच P व संच T या संचासाठी विश्वसंच म्हणून आपल्याला घेता येईल. म्हणजे अशा पद्धतीने या उदाहरणांमध्ये आपण काय करायचं आहे की नैसर्गिक संख्यांचा या ठिकाणी विचार होऊ शकतो. म्हणजेच त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण संख्या, ऋण व धन पूर्णांक संख्या यांचा संच आपण या उदाहरणासाठी विश्वसंच म्हणून घेऊ शकतो. कारण आपल्याला या ठिकाणी अनंतापर्यंत संख्या लिहायच्या आहेत की नाही, त्यांनी आपल्याला ठराविक दिलेला आहे की नाही, त्यांनी फक्त सांगितलेलं आहे की 4च्या पटीतील संख्यांचा संच लिहा, समवर्ग संख्यांचा संच लिहा, सर्व समवर्ग संख्यांचा संच लिहा. म्हणजे आपण ते अनंतापर्यंत लिहू शकतो. मग नैसर्गिक संख्या पण अनंतापर्यंत आहे, पूर्ण संख्या पण आपण अनंतपर्यंत लिहू शकतो, धन व ऋण पूर्णांक संख्या सुद्धा पूर्ण आपण अनंतापर्यंत लिहू शकतो. म्हणून मग या ठिकाणी आपण NWI हे जे संच आहे तर यापैकी आपण कोणताही संच या उदाहरणाला विश्वसंच म्हणून आपण घेऊ शकतो. तर आता आपल्याला पुढचं 7 नंबरचं उदाहरण बघायचं आहे. आता उदाहरण काय आहे बघा की वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मानू. गणितात 50% किंवा त्यापेक्षा
अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए मानला तर एचा पूरक संच लिहा. तर आता या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे की एक जो वर्ग आहे त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच आपल्याला विश्वसंच मानायचा आहे. म्हणजेच त्या ठिकाणी की गणितामध्ये 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण, म्हणजे 50% आणि त्यापुढे आपण अधिक गुण काय करू शकतो, लिहू शकतो. म्हणजेच काही विद्यार्थी आहे ज्यांना 50% मिळाले आहेत आणि काही विद्यार्थी असे आहेत या वर्गामध्ये की त्यांना त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत. मग त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, विश्वसंच आणि पूरक संच या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. तर आता बघूया. आता ए बरोबर गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. म्हणजे या ठिकाणी विश्वसंच आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचा, आणि सर्व विद्यार्थी म्हणजेच काय, विश्वसंच म्हणजे त्या वर्गात जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या सर्व विद्यार्थ्यांचा आपल्याला काय करावं लागणार आहे, विचार करावा लागला आहे. मग त्यामध्ये गणितामध्ये कमी मार्क्स मिळू दे किंवा अधिक गुण मिळू दे. तर मग या ठिकाणी आपण ए बरोबर महिरपी कंसात काय लिहिलेलं आहे की गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. मग त्यानंतर काय लिहिलेलं आहे आपण, एचा पूरक संच काय लिहिलेला आहे दुसरा, की गणितामध्ये 50% पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. म्हणजे त्या वर्गामध्ये काय असू शकतं की गणितामध्ये 50% पेक्षा अधिक गुण मिळवणारे पण विद्यार्थी आहेत आणि काही विद्यार्थी 50% पेक्षा कमी गुण मिळवणारे पण आहे. परंतु आपल्याला विश्वसंच असल्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचा विचार करावा लागेल की नाही ते. म्हणून मग या ठिकाणी सुरुवातीला आपण काय घेतलं, 50% आणि अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच घेतला आणि त्यानंतर त्याचा पूरक संच काय घेतलेला आहे आपण की गणितामध्ये 50% कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच घेतलेला आहे. आले लक्षात. तर मग या ठिकाणी आता तुम्हाला विश्वसंच म्हणजे लक्षात आलं असेल की विश्वसंच असा आहे की त्या संचामध्ये जेवढे घटक दिलेले आहेत तर त्या सर्व घटकांचा आपल्याला विश्वसंचामध्ये काय करायचा असतो, अभ्यास करायचा. त्या ठिकाणी त्या सर्व विश्वसंचामध्ये जेवढे घटक दिलेले आहे तर ते सर्व घटक आपल्याला त्या ठिकाणी सामावून घ्यायचे असतात. तर अशा पद्धतीने आपण ही उदाहरणे सोडवलेली आहेत. तर आता आपल्याला संचावरील काही ज्या क्रिया आहेत तर त्या क्रियांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मग संचावरील क्रिया कोणकोणत्या आहेत, तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की 2 संचांचा छेद. तर काय बघायचं आहे, 2 संचांचा छेद. तर बघा या ठिकाणी आपल्याला बघा आता 2 वेन आकृत्या दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये ए आणि बी या 2 वेन आकृत्या दिलेल्या आहेत. म्हणजे हे 2 संच आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल की ह्या दोनही आकृत्या किंवा दोनही संच एकमेकांमध्ये काय झालेले आहे, एकमेकांमध्ये अडकलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी ए आणि बी काय झालेले आहे, मिक्स झालेले आहे. आणि मागच्या तासिकेंना आपण हे शिकलेलंच आहोत की ए आणि बी हे 2 संच आहेत. मग ए आणि बी या संचामधील सामायिक घटकांच्या संचाला ए आणि बी या संचांचा छेद संच असे म्हणतात. तर मग सुरुवातीला आपण बघूया ए मधले घटक कोणकोणते आहेत. तर ए मध्ये बघा आपल्याला कोणते कोणते घटक दिसत आहेत. तर मग 1, 2, 3 आणि 4 हे एचा म्हणजे एचा जो सर्कल किंवा गोल दिलेला आहे किंवा ती संच दिलेला आहे, ती आकृती दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1, 2, 3, 4 हे घटक दिसत आहेत. बरोबर. मग महिरपी कंसात आपण 1, 2, 3, 4 हे घटक लिहिले. त्याच्यानंतर बी या संचामध्ये कोणते कोणते घटक दिसत आहेत आपल्याला, मग बी बरोबर महिरपी कंसात 3, 4, 5 आणि 6. म्हणजे मग 3, 4, 5, 6 हे बी या संचाचे घटक आहेत. म्हणजे या ठिकाणी त्या संचामध्ये जेवढे संख्या दिलेल्या असतील तर ते काय झाले, त्या संचाचे घटक झाले. मग एचे घटक 1, 2, 3, 4 आणि बीचे घटक कोणते झाले, मग 3, 4, 5, 6. म्हणजेच मग या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की ए आणि बी
या संचामधील सामायिक घटकांच्या संचाला ए आणि बी या संचाचा छेदसंच असे म्हणतात. मग बघा आता इथे पुढे, आता सामायिक घटक आपल्याला कोणता दिसतो इथे दोघांमध्ये, ए आणि बी हे दोनही, ह्या जे दोन संच आहे ते एकमेकांमध्ये आपण काय केलेले आहे, काढलेले आहेत. त्यामुळे मग ते एकमेकांमध्ये 3 आणि 4, ए मध्ये सुद्धा येतो घटक आणि बी मध्ये सुद्धा 3 आणि 4 हे घटक आल्यामुळे ते काय झाले, दोनही संचांचे सामायिक घटक झाले. म्हणून मग त्या ठिकाणी त्या 3 आणि 4 काय झाले, हे छेदसंच झाले. काय झाले, छेदसंच. 3 आणि 4 हे घटक सामायिक असल्यामुळे ए आणि बी काय झालेला आहे, छेदसंच आपण म्हणू शकतो. हे बघा, मग आता आपण त्या ठिकाणी ए आणि बी काय आहे, 3 आणि 4 काय झालेले आहे, सामायिक घटक झालेले आहे. त्यामुळे मग आपण काय लिहू शकतो की ए छेदसंच बी. मग आपण ते वाचन लिहिताना कसं लिहू शकतो, ए छेद बी. हे अशा पद्धतीने आपण छेदसंच लिहायचे आहेत. म्हणजे छेदसंच म्हणजेच काय, आता लक्षात आलं असेल तुम्हाला की ए आणि बी जर संच म्हणजे जे संच दिलेले असतील त्या संचांचे आपण काय करायचे आहे, सामायिक घटक शोधायचे आहेत. आणि जर या ठिकाणी आपल्याला जर सामायिक घटक मिळाले तर त्या ठिकाणी ते सामायिक घटकांवरून आपण काय करू शकतो, ते दोन संच एकमेकांचे काय आहे, छेदसंच आहेत असं आपण म्हणू शकतो. आता त्यावर आधारित आपण काही उदाहरणं बघायची आहे छेदसंचाच्यावर. आता बघा, पुढे उदाहरण दिलेलं आहे, ए संच दिलेला आहे, बी संच दिलेला आहे. मग या ठिकाणी आता ए मध्ये कोणते कोणते घटक दिसत आहेत आपल्याला, तर ए बरोबर महिरपी कंसात 1, 3, 5, 7 हे घटक दिसत आहेत बरोबर. त्याच्यानंतर मग बी मध्ये कोणते कोणते घटक दिसत आहेत आपल्याला, तर बी बरोबर महिरपी कंसात 2, 3, 6 आणि 8 हे घटक दिसत आहेत. आले लक्षात. ते आपल्याला काय दिलेले आहे, 2 संच दिलेले आहेत पेन आकृतीद्वारे आणि त्याचे घटक काय करायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने महिरपी कंसात लिहून घ्यायचं आहे. मग त्यानंतर आता बघा, जसं आपण मागच्या उदाहरणाला बघितला की दोघांमध्ये सामायिक घटक कोणता आहे, तर मग आता या संचामध्ये आपल्याला दोनही संचामध्ये ए आणि बी संचात आपल्याला कोणता घटक सामायिक दिसतोय, मग तर या ठिकाणी आपल्याला 3 हा घटक काय झालेला आहे, सामायिक दिसतोय. म्हणजे ए मध्ये सुद्धा 3 आहे आणि बी मध्ये सुद्धा काय आहे, 3 हा घटक काय आहे, सामायिक आहे. म्हणून आपण त्याला काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेला आहे. कारण त्या 3 हा जो घटक आहे हा दोनही संचामध्ये आलेला आहे. मग या ठिकाणी आपण काय लिहू शकतो बघा, या ठिकाणी आपल्याला जर लिहायचं असेल तर आपण या ठिकाणी लिहू शकतो ए छेदसंच बी बरोबर महिरपी कंसात 3. आले लक्षात. मग आता ए छेदसंच बी, मग छेदसंच म्हणजे काय, ज्या ठिकाणी सामायिक घटक असेल ते सामायिक घटक काय होणार, मग त्या ठिकाणी त्या छेदसंचाचा सामायिक घटक आपण त्याच्या पुढे लिहायचा आहे. म्हणजेच मग ए छेदसंच बी बरोबर महिरपी कंसामध्ये आपण लिहू शकतो की 3. म्हणजे या उदाहरणाचा सामायिक घटक कोणता येणार, तर मग 3. म्हणजे ए छेदसंच बी बरोबर सामायिक घटक 3. आता आपण या संदर्भात आपण दुसरं उदाहरण बघायचं आहे. तर आता दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, आता ए जो दिलेला आहे, ए घटक आहे आणि बी घटक आहे. तर ए संचामध्ये आपल्याला कोणते कोणते घटक दिसत आहेत, तर ए महिरपी कंसात 1, 3, 9, 11 आणि 13. म्हणजे पहिला जो मोठा जो सर्कल दिलेला आहे तर त्यामध्ये ए जो संच आहे त्यामध्ये त्यातले सर्व घटक येणार. त्यानंतर बी दिलेला आहे 1, 9 आणि 11. म्हणजेच मग या ठिकाणी या दोनही घटकांमधले, हे दोनही संचामधले आपण काय केलेले आहे, घटक लिहून घेतलेले आहे. आता पुढे बघायचं आहे आपल्याला की या ठिकाणी बघा, आता आपल्याला सामायिक घटक कोणते दिसत आहेत, की या दोनही घटकांमध्ये सामायिक घटक येत आहेत 1, 9 आणि 11. म्हणजे बघा, ए संचामध्ये पण आपल्याला 1, 9, 11 दिसतंय. त्याच्यानंतर बी मध्ये तर ऑलरेडी 1, 9 आणि 11च आहे. म्हणजेच मग या ठिकाणी ए छेदसंच बी बरोबर
1, 9, 11 म्हणजे हे 3 जे घटक आहेत तर ते काय आहेत, दोघांना ए आणि बी घटकांमध्ये सामायिक आहेत. मग बी बरोबर काय दिलेलं आहे ऑलरेडी 1, 9 आणि 11 आहे. म्हणजेच मग ए छेद संच बी बरोबर काय असणार आहे, बी. मग या ठिकाणी बी हा काय झाला, मग एचा उपसंच झाला. काय झाला, उपसंच. म्हणजे ए हा तर संच आहे, परंतु बी हा सुद्धा काय आहे, दुसरा संच आहे. परंतु एचे काही घटक काय झालेले आहेत, बी मध्ये आहेत. काही घटक म्हणजे बऱ्यापैकी 3 घटक हे बी मध्ये असल्यामुळे मग बी हा काय झाला, एचा उपसंच झाला. मग या ठिकाणी बघा आपण असं लिहू शकतो की बी उपसंच ए, तर ए छेद बी बरोबर बी. म्हणजेच मग या ठिकाणी आपण लिहू शकतो की बी छेद ए बरोबर बी. म्हणजे एचे काही घटक काय आहे, बी मध्ये आहे आणि बी मध्येच मग एचे सर्व घटक आहे 1, 9, 11. म्हणून मग या ठिकाणी आपण बीला काय म्हणू शकतो, मग एचा उपसंच सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे बी छेद ए म्हणजे बीचे सर्व सामायिक जे घटक आहेत ते ए मध्ये आहेत. बी आणि एचे सामायिक घटक बऱ्यापैकी काय आहेत, सारखे आहेत. आता आपण पुढे बघायचं आहे की छेद संचांचे गुणधर्म. म्हणजे आता आपण याची क्रिया बघितली, दोन संचांचे छेद बघितले, परंतु आता आपल्याला पुढे बघायचं आहे की छेद संचांचे गुणधर्म. तर मग पहिला गुणधर्म बघा. पहिला गुणधर्म आहे ए छेद संच बी बरोबर बी छेद संच ए. दुसरा गुणधर्म आहे आपल्याला दिलेला, जर ए उपसंच बी तर ए छेद संच बी बरोबर ए. तिसरा आपल्याला दिलेला आहे, जर ए छेद संच बी बरोबर बी तर मग काय असेल पुढे, तर बी उपसंच ए असणार आहे. चौथा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की ए छेद संच बी उपसंच ए. म्हणजेच मग त्या ठिकाणी पुढे येणार आहे की मग ए छेद संच बी म्हणजेच त्याचा उपसंच काय येणार आहे, बी. त्या ठिकाणी ए छेद पूरक संच ए, त्यात ते काय येणार आहे, मग रिक्त संच येणार आहे. आणि रिक्त संच आपण मागच्या तासिकेलाच बघितलेला आहे. मग ए छेद संच ए असेल तर त्या ठिकाणी सर्व घटक काय असणार आहे, ते ए असणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी या ठिकाणी आपण काय बघितलं की जर आपल्याला संच दिलेले असतील, 2 संच दिलेले असतील, तर त्या पद्धतीने त्या 2 संचांचे छेद आपण कशा पद्धतीने किंवा कोणत्या गुणधर्माने आपण या ठिकाणी सोडवू शकतो. आता पुढे आपल्याला बघायचं आहे विभिन्न संच. विभिन्न संच. आता या विभिन्न संचाच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येऊ शकतं विभिन्न म्हणजे काय, तर मग विभक्त किंवा वेगवेगळे. काय आहे, विभक्त किंवा वेगवेगळे. म्हणजेच काय की वेन आकृतीद्वारे आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. बघा इथे 2 दिलेले आहेत, 2 सर्कल दिलेले आहेत, त्यामध्ये 2 संच दिलेले आहे, एक संच ए आणि दुसरा आहे बी. मग या ठिकाणी ए या संचामध्ये कोणकोणते घटक आहेत, तर मग आता 1, 3, 5, 9 आणि बी या संचामध्ये कोणकोणते घटक दिलेले आहेत, तर मग 2, 4, 8. मग या ठिकाणी बघा आता काय दिलेलं आहे की 1, 3, 5, 9 आणि 2, 4, 8. मग यामध्ये आपल्याला सामायिक दिसतोय का कोणता घटक, नाही. तर मग यामध्ये एकही घटक आपल्याला सामायिक दिसत नाही. म्हणजे ए संच आणि बी संच काय आहे, पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणजेच मग कोणत्याही 2 संचामध्ये एकही सामायिक घटक नसणे किंवा तो संच पूर्णपणे वेगळा असणे
म्हणजेच काय असेल, विभिन्न संच. जसं मागे आपण बघितलं, विभिन्न म्हणजे काय, वेगवेगळे किंवा विभक्त, म्हणजे त्यामध्ये एकही सामायिक घटक आपल्याला मिळालेला नाही आहे. मग या ठिकाणी पण दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला एकही सामायिक घटक दिसत नाही आहे. म्हणजेच मग कोणतेही संच असू दे, त्यांच्यामध्ये एकही सामायिक घटक नसेल तर तो संच पूर्णपणे काय असतो, वेगळा असतो, म्हणजेच तो विभिन्न असतो. यावर आता आपल्याला काही उदाहरणं बघायची आहेत. मग आता बघा, इथे दिलेलं आहे ए संच आणि बी संच दिलेला आहे. मग ए मध्ये काय दिले बघा घटक, 1, 3, 5 आणि 9 दिलेला आहे. आणि बी संचामध्ये काय दिलेले आहेत, 2, 4 आणि 8 हे घटक दिलेले आहेत. मग या ठिकाणी आपल्याला काय दिसते बघा, सामायिक घटक दिसतोय का, नाही. तर यामध्ये आपल्याला एकही सामायिक घटक दिसत नाही. म्हणजे जेही घटक दिलेले आहेत ते सर्व काय आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजे ए मधले घटक बी मध्ये नाही आणि बी चे घटक ए मध्ये नाही, म्हणजे सर्व वेगळे आहे. एकही संख्या काय दिसत नाही आपल्याला, समान किंवा सामायिक दिसत नाही. म्हणजे संच ए आणि संच बी हे काय आहेत, विभिन्न आहेत किंवा वेगवेगळे आहेत किंवा ते एकमेकांचे समान नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे, सामायिक घटक नसल्यामुळे ते घटक एकमेकांच्या काय आहेत, विभिन्न घटक आहेत किंवा विभिन्न संच आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जर आपल्याला विभिन्न संच शोधायचा असेल तर एकदम सोपं आहे. फक्त त्या संचामधले आपल्याला काय बघावे लागणार आहेत, घटक बघायचे. घटक सामायिक असेल तर तो समान असू शकतो आणि जर घटक सामायिक नसेल तर त्या ठिकाणी तो कोणता येणार, संच विभिन्न संच येणार. पुढे बघूया आता आपण. पुढे दुसरं उदाहरण आपल्याला बघायचं आहे. आता बघा, पुढे दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला 3 संच दिलेले दिसत आहेत. आता या 3 संचांमध्ये बघा की 2 संच एकमेकांमध्ये दिसत आहेत आपल्याला आणि एक जो संच आहे तो पूर्णपणे वेगळा दिसतोय. म्हणजे या ठिकाणी ए बी सी हे 3 संच आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय ए संच आणि बी संच काय आहे, एकमेकांमध्ये अडकलेले आहेत आणि बी संच आणि सी संच काय आहे, एकमेकांमध्ये दिलेले आहेत. म्हणजेच मग आकृतीत ए बी सी हे संच वेन आकृतीने दाखवले आहेत. त्यापैकी कोणते 2 संच काय आहेत, विभिन्न आहेत. म्हणजे यामध्ये या दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला या 3 संचामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, विभिन्न संच बघायचा आहे. मग हे विभिन्न संच आपण कसे शोधायचे, मागे आपण बघितलं की विभिन्न संच शोधताना आपल्याला काय बघायचं आहे, तर मग या ठिकाणी त्या संचामध्ये सामायिक घटक दिसतोय का आपल्याला, दिसतोय का सामायिक घटक, नाही. तर मग या ठिकाणी फक्त आपल्याला ए आणि बी या दोघांचाच काय दिसतो आहे, सामायिक घटक दिसतोय. तर मग ए मध्ये कोणकोणते घटक आहेत बघा, की ए मध्ये आपल्याला दिसत आहेत की 1, 2, 3, 4, 7, 6, 5 हे घटक दिसत आहेत. आणि बी मध्ये आपल्याला कोणकोणते दिसत आहेत मग, 3, 6, 8, 9 आणि सी चे घटक आहेत 10, 11, 12. मग यामध्ये सामायिक आपल्याला कोणते दिसत आहेत, फक्त ए आणि बी. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, विभिन्न संच विचारलेला आहे. म्हणजे संच ए आणि संच सी हे 2 संच काय आहेत, तर विभिन्न आहेत. कारण या दोन्ही संचामध्ये एकही सामायिक घटक नाही. आले लक्षात की या 2 घटकांमध्ये काय आहे, एकही सामायिक घटक नाही. मग एचं जर आपण बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि सी चे जर आपण बघितले तर 10, 11 आणि 12 बघितले. मग या ठिकाणी सामायिक घटक आपल्याला दिसत आहेत का, नाही. तर मग या ठिकाणी आपल्याला एकही सामायिक घटक आपल्याला दिसत नाही. म्हणजेच हे दोनही संच काय असणार आहेत, विभिन्न असणार आहेत. म्हणजेच मग संच ए आणि संच बी हे 2 संच विभिन्न आहेत. कारण या दोनही संचांमध्ये एकही सामायिक घटक नसून ते पूर्णपणे वेगळे आहेत. आले लक्षात तुम्हाला. म्हणजेच मग या ठिकाणी आज आपण काय काय अभ्यास केला आहे,
या ठिकाणी आज आपण 2 संचांचा छेद बघितलाय, विभिन्न संच कसे ओळखायचे ते बघितलंय, छेद संचांचे गुणधर्म अभ्यासले. तर मग तुम्ही हे सगळे छेद संचांचे गुणधर्म समजावून घेतले आणि मला सर्व काही शांतपणे ऐकून घेतले. मी आशा करते की तुम्हाला मी शिकवलेला सर्व भाग नक्कीच समजला असेल.